आहे का? काल रात्री घटना घडली. आता तुमची मागणी काय? तुम्ही पोलिसांकडे आला होता, बघा, काय बोलणं झालं? आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले. पोलिसांनी म्हणले काय नाही, आम्ही तुमच्या संघ आहे, फक्त तुम्ही कालवा नका करू, काय नका लोकांना काय सांगू नका, काय नाही. तुम्ही जर मोर्चा बिर्चा काढले तर उगाच दगडफेक होईल. सरकार म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात. ते म्हणले आम्ही बघू. आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं. तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काल ही घटना घडली असल्यानंतर तुम्ही होता. मी ड्रायव्हर, मी रिक्षा चालवतो. मी रिक्षावर गेलतो, एक कामात होती कपडा दुकानात. मुलगा एकटा होता, तो झोपला होता. हे झालं 7 वाजता. ही आली 9 वाजता. या अगोदर असं कृत्य केलं होतं अशी माहिती आहे. हे कधी आम्हाला नाही. आता आमचं 1 वर्ष आलं त्याला मी हाकलून दिलत. तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती. तुम्हाला माहित नाही ते इथं राहतात. नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलत की तू बाबा माझा सासरा नाही, काय नाही. हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे. त्याने ना नवरा पाहिजे म्हणली, तसं मी हाकलून दिलत. आणि तो कुठं घर घेतलं, काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं. या दरम्यान कधी तुमची भेटघाट काही कधीच नाही. काल अचानकच ही घटना घडली. मी पण नव्हतो घरी काल. बरं, अशी माहिती मिळते की ते तर कामाला जात होते म्हणून मुलांना जे आहे ते आजोबांकडे ठेवत होते अशी माहिती मिळते. नाही, नाही. कल्पना तुम्हाला होती का? कोण म्हणलं तुम्हाला? अशी माहिती मिळते. नाही नाही, हे चुकीची माहिती आहे. आजोबा संघ संबंध नव्हतं ना. संबंध नव्हता. नाही ना. मग मुलं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? आता मला एक सांगा, तुम्ही तर मला खाऊ दिला. आता लाडकी आता त्या लहान लेकरांना काय कळतं की खाऊ देतो म्हणलं की नाते होतं बाबा काही वडिलांचे आजोबाचे काय भांडणे हे त्यांना नाही माहिती. मुलीला माहित होते का ते आजोबा आहेत? आहे नाही, नाही, माहिती तुम्ही होतं. म्हटलं